मित्रांनो नमस्कार. आयुष्यामध्ये येणारे संकट ही कधी सांगून येत नाहीत आणि त्यात रमेश भाऊ अस्वले यांच्यावर आलेले संकट आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मित्रांनो सर्वसाधारण कुटुंबातील रमेश भाऊ अस्वले हे आपल्यासोबत आहेत आज. रमेश भाऊ नमस्कार. नमस्कार. रमेश भाऊ आपल्या मंडळीला एक्झॅक्टली झालं काय होतं? पॅरालिस झालेला होता. आणि 2-3 वर्ष दवाखाना केला परंतु ठीक नाही झाली. त्याच्यानंतर एक्सपायर झाले त्या. आणि त्याच्यानंतर मुलांना त्यांना सगळ्याचं स्वयंपाक पाणी ते आणि ती असताना पण मी स्वयंपाक खूप केला आणि तिला पण जीव लावलं. परंतु मी एवढंच म्हणणं आहे माझं की कोणावरही असा वेळ येऊ नये. आणि मित्रांनो आज रोजी ज्यांच्याकडं आहे बा बया माणूस आपलीवाली त्यांनी अतिशय आपल्या बायाला सुरक्षित आणि चांगलं वागावं तिच्याशी असं माझी विनंती आहे. बरोबर आहे रमेश भाऊ. म्हणजे जोपर्यंत आपली मंडळी आपल्यासोबत आहे तोपर्यंत तिची किंमत नाही आणि ज्यावेळेस ती आपल्याला सोडून जाते त्यावेळेस आपल्याला तिची किंमत समजते. नेमकं घरामध्ये होतंय काय, कुठल्या गोष्टीची कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माणूस लांब गेल्यानंतरच समजतं. रमेश भाऊ तुम्ही दवाखाना केला होता, मग बराच खर्च पण झाला असेल ना? 2-2.5 लाख रुपये लागले होते. सोपं नाही. सुलतानपूर बुलढाणा आहे का तिकडे ट्रीटमेंट चालू होती तिची. तिकडे 2 वर्ष केली. नंतर गंगापूरला केली 1 वर्ष आणि त्याच्यानंतर मग ते आईवडिलाकडे गेली, तिकडे एक्सपायर झाली. म्हणजे तुम्ही भरपूर प्रयत्न केले त्यांना वाचवण्यासाठी. सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती 2-2.5 लाख रुपये खर्च करतो म्हणजे तेही सोपे नाही त्यांच्यासाठी. परंतु त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांची मंडळी वाचवण्यासाठी. परंतु देवाची जी योजना असते त्याच्यासमोर कोणी जाऊ शकत नाही मित्रांनो. रमेश भाऊ तुमची मुलं आज किती वर्षाचे आहेत? माझा मुलगा एक आहे का तो 7वीला आहे लहाना हं, आणि एक 9वीला आहे. एक 9वीला आहे आणि मुलगी होती रमेश भाऊ? मुलगी माझीवाली ती शाळेत नव्हती जात कारण तिची आई वारल्याच्या नंतर ते म्हणजे स्वयंपाक पाणी हां, म्हणजे तुमच्या अडचणी म्हणजे तुम्ही मग ती शाळा शिकलीच नाही. मुलांना बघा, आई जोपर्यंत आहे तोपर्यंत मुलांच्या शिक्षणाची चिंता ही वडिलांना नसतेच. परंतु आई गेल्यानंतर त्यांच्या अंगावर जे आलेलं म्हणजे परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी 2 मुलांचं शिक्षण केलं. पण मुलींचे शिक्षण हे ते करत होते, पण काही कारणास्तव तिला लवकर शाळेतून काढून घेतलं आणि कारण त्यांच्या स्वयंपाकाची गैरसोय होत होती ती वडिलांची आणि 2 भावांची. तर मग ती स्वयंपाक पाणी त्यांचे कपडे लत्ते तिने थोडे दिवस केले. परंतु तीही काही काळानंतर अ, काही दुर्दैवी घटना घडली. रमेश भाऊ काय घटना होती ती? काय नाही तिला मेंदूत ताप गेला होता, तिला निमोनिया झाला होता. हां, ते त्याच्यामुळं एक्सपायर झाले ते. तर म्हणजे बघा बघा मुलांनो, सर्वसाधारण कुटुंबामध्ये जर अशा एक ना अनेक संकटं जर आले, तर तो माणूस पूर्णपणे खचून जातो आणि अक्षरशः त्या माणसाला तिथून पुढचं जीवन हे फार मुश्कील आणि हालाकीचं असतं. अशातच रमेश भाऊ यांच्या मंडळी गेल्यानंतर रमेश भाऊ यांना स्वतःचे कपडे, मुलाबाळांचे कपडे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्वयंपाक आणि ज्या गोष्टी लेडीज मंडळी घरात करत असतात लेकरांसाठी, म्हणजे आज ते त्या मुलांसाठी आई पण आहेत आणि वडील पण आहेत. खूप ते जीव लावतात मुलांना. एक मुलगा त्यांच्या शाळेत जातोय आणि दुसरा पण दुसराही शाळेत आहे. शाळेतच जातोय. बघा मुलांनो, त्यांनाही त्यांचं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत आपली म्हणजे आमची सगळ्यांची जोपर्यंत बायको सोबत आहे, तोपर्यंत आयुष्य फार सुखाचं आहे आणि ज्यावेळेस ते आपल्यापासून लांब जातात, तेव्हा आपल्याला त्यांची किंमत समजते. बरोबर ना रमेश भाऊ? हो. तर मग Facebookवरील मित्रांना तुम्ही काय सांगू शकता? काय नाही मित्रांनो, कारण की कसं आहे, ज्या टायमाला आपली मंडळी आपल्यासोबत असते त्या टायमाला तिचीवाली आपण किंमत धरत नाही. पण जेव्हा आपल्यावर येते बाजू, तेव्हा समजते की आपली मंडळी काय चीज होती आणि आपल्याला काय त्या टायमाला आपण तिचं काही ऐकत नाही. परंतु गेल्याच्या नंतर आपल्याला सर्व देव आठवते आणि मग तिचीवाली आपल्याला त्या टायमाला किंमत समजते. बरोबर. मित्रांनो, अनुभव त्यांचा फार मोठा झाला आहे. कारण बरेच तरुण मुलं आहेत बघा, लग्न झाल्यानंतर मंडळीला हाणामार करतात किंवा मग शिव्याशाप आणि काही लोकं मग आधीच घटस्फोट किंवा नेऊन घालतात. असे प्रकार होतात आणि त्यानंतर पश्चाताप त्यांना होतो. परंतु आज रमेश भाऊ यांच्या मंडळी त्यांना देवाज्ञा झाली आणि ते जे संकट आज त्यांच्यावर आहे, ते संकट ते आपल्यासोबत शेअर करतात. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात व्हिडिओ काढण्यापाठीमागे काही उद्देश एकच होता, की रमेश भाऊंना सांगायचं होतं, मुलांनो, अ, मंडळी असेल तर तिला जीव लावा आणि हाणामार किंवा शिव्यागाळ
किंवा इतर कुठल्याही गोष्टी त्यांच्यासोबत करू नका, जेणेकरून त्या तुम्हाला सोडून जातील किंवा मग तुमच्या वाईट प्रसंगी येईल, असंच ना? हो, हो. तर मग आणखी काही? काही नाही मग फक्त मुलाबाळाला जीव लावा, आपल्या बायकोला जीव लावा हं. आणि आपलं पण जीवाचं संरक्षण करा, सर्व कुटुंबाचं, परिवाराचं संरक्षण करा. एवढीच माझी देवाचरणी प्रार्थना. बरोबर आहे रमेश भाऊ. तर मग मुलगी गेल्यानंतर आणखीच हाल झाले असेल तुमचे. मग हाल झाली पण परंतु मग त्याच्यातून दादा काय म्हणते ना, कारण की निवारा तर आपल्याला करणं होतं. परंतु पूर्ण म्हणजे आमची हालत अशी झाली होती, की आम्हाला अक्षरशः म्हणजे मी 4 ते 5 दिवसापासून खाल्लं नव्हतं. परंतु पण मग आणखीन जादा हलवलो. कारण की मग परिस्थिती जादाच बिकट झाली आमचीवाली. 2 मुलं होते पाठीमागे, त्यांचा विचार तुम्हाला करावा लागत होता. हां. त्यामुळे आहे ना, हं. 2 मुलांचं ते रमेश भाऊ आज संगोपन करतात आहे. आणि मुलांना त्यांना दुसरा कुठलाही पैशाचा इन्कम नाही आहे. केवळ आणि केवळ शेतीच आहे. शेती करताना तुम्ही हो, शेती काही बाहेर पण जातो. रोजाना जाता. हो. असं करूनच ते आज त्यांचं सर्वसाधारण कुटुंब चालतंय. 2 मुलांचं शिक्षण आणि त्यांचे पण उदरनिर्वाह सगळा रमेश भाऊ आज खूप आनंदाने करतायत. परंतु जे गोष्टी त्यांच्या आयुष्यात दुर्दैवाने झाल्या, त्या गोष्टी कोणाच्याही आयुष्यात पुन्हा कोणाच्याच आयुष्यात होऊ नये. कारण मित्रांनो, जोपर्यंत माणूस आपल्यासोबत आहे, तोपर्यंत आपलं आयुष्य सुखाचं आहे. आणि ज्यावेळेस माणूस आपल्यापासून लांब जातो, तेव्हा आपल्याला त्या माणसाची किंमत समजते. म्हणूनच आजही बघत असेल आपण, ज्यावेळेस म्हातारी कुठं गावाला जातात किंवा रोडवर असतात, दोघं एकमेकांना सोडत नाही. बरोबर रमेश भाऊ? हो, बरोबर आहे. त्यांना जाणीव असते जोपर्यंत म्हातारी आहे तोपर्यंत म्हातारा आहे. आणि आत्ता रमेश भाऊचं वय पण इतकं नाही आहे की म्हणजे सगळ्या गोष्टी ते सहन करू शकतात. पण ते करतात आहे. मित्रांनो, एकच आपण प्रार्थना करू शकतो त्यांच्यासाठी, रमेश भाऊ, आपल्या दोन्ही मुलांना जीव लावा, स्वतःची काळजी घ्या आणि इथलं पुढचं आयुष्य तुमचं देवाच्या आशीर्वादाने चांगलं जावं, हीच आमची देवाचरणी प्रार्थना. रमेश भाऊ, जाता जाता फेसबुकवरील मुलांना, तरुण मुलांना ज्यांचे लग्न झाले, त्यांना काय सांगू शकता तुम्ही? तरुण मुलांचं लग्न झाल्याच्या नंतर मुलांनी का आपल्या बायकोला खूप जीव लावायला पाहिजे. आपल्या लेकरांना पण जीव लावायला पाहिजे आणि प्रत्येकाकडून चुका होतात. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे आणि लेकराला शिकवलं पाहिजे आणि जेणेकरून लेकरांना तुम्ही काहीतरी कला आणि शिक्षणात ज्यादा त्यांना वाढवा. कारण की लेकरं आहे तर आपण आहे आणि आपण आहे तर लेकरं आहे. बरोबर आहे. मग तुम्ही लेकरांना आईचं प्रेम पण देता? हो, आईचं पण प्रेम देतो आणि वडिलांचं पण प्रेम देतो आणि ते उठल्याबरोबर त्यांना माझीवाली सगळी सेवा राहते. कारण ती झोपेत जरी असली तरी त्यांना पाणी-बिणी तापवून, अंघोळ घालून आणि त्यांचं स्वयंपाक-बियंपाक करून त्यांना शाळेत पाठवावं लागतं. बघा मुलांनो, किती हालाचे दिवस रमेश भाऊ काढतात, पण करतात ते. कारण मुलांचं शिक्षण आणि मुलांचं भवितव्य त्यांच्या समोर आहे. म्हणूनच ते आज करतात. रमेश भाऊ, धन्यवाद तुमचे. फेसबुकवरील तुम्ही मुलांना चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहे. थँक यू.